नमस्कार. आजचा व्हिडिओ कोणासाठी आहे हे तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल. आजचा व्हिडिओ स्पेसिफिकली क्लासेस ह्या कॅटेगरीमध्ये जे लोक बिझनेस करतात त्यांच्यासाठी स्पेशल आहे. आत्ता जर तुम्ही पाहिलं तर खूप सारे क्लासेस उघडले आहेत. खूप साऱ्या क्लासेसची चढाओढ चालू आहे. खूप साऱ्या क्लासेसमध्ये टायअप्स होत आहेत आणि पुढच्या वर्षीचा येणारा जो बिझनेस आहे तो आपल्याकडे जास्तीत जास्त कसा येईल आणि आपले क्लासेस फुल कसे होतील याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. तर मित्रांनो, सुरू करूया. मी महेश कारंडे, ब्रँडिंग कन्सल्टंट. जवळजवळ गेले 25 वर्षापेक्षा जास्त ब्रँडिंग ह्या क्षेत्रात काम करतोय आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रँडिंग हे सगळ्या प्रकारच्या बिझनेसमॅनपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांना त्यांचा स्वतःचा बिझनेस कसा ग्रो करायचा हे त्यांना कळलं पाहिजे. या ब्रँडिंग ह्या विषयातल्या, मार्केटिंग या विषयातला जे वेगवेगळे पैलू आहेत त्या पैलूंवर कसा अभ्यास करायचा, स्वतःचा बिझनेस कसा बुलेट प्रूफ बनवायचा, या सगळ्या पैलूंवर आपण पाहणार आहोत. मी असं ग्राह्य धरून चालतो की हा जो व्हिडिओ आहे ते असे बिझनेसमॅन बघतायत ज्यांना स्वतःचा बिझनेस ग्रो करायला थोडीशी अडचण येते किंवा त्यांना ब्रँडिंग कशा पद्धतीने व्यवस्थित असायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे याचा थोडासा अनक्लिअर असा एक भाग त्यांच्या मनामध्ये आहे किंवा त्यांच्या विचारांमध्ये आहे किंवा त्यांना हे अजूनपर्यंत व्यवस्थित कळलेलं नाही. अशा लोकांसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त फायद्याचा होईल. आपण सगळ्यात सुरुवातीचा मुद्दा म्हणजे ब्रँडिंग स्ट्रॅटेजी याच्याकडे जाऊया. ब्रँडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे नक्की काय? तर तुमचा बिझनेस तुम्ही कशा पद्धतीने करताय आणि त्याचे वेगवेगळे पैलू काय आहेत आणि तुमचं कस्टमर काय कुठल्या प्रकारची मागणी करतायत. शिवाय मार्केटमध्ये वेगवेगळे बिझनेसेस कुठल्या कुठल्या पद्धतीने स्वतःची मार्केटिंग करतायत आणि स्वतःचा बिझनेस वाढवतायत, ते कोणाचा बिझनेस खेचतायत आणि कोणाच्या कॉम्पिटिशनमध्ये लोक इररिलेव्हंट करतायत, हे सगळं ह्या ब्रँडिंग ह्या विषयामध्ये यायला पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टी जरी मार्केटिंगमध्ये प्लॅनिंगमध्ये केल्या गेलेल्या असतात तरी पण आपण मार्केटिंगपेक्षा थोडंसं ब्रँडिंगकडे जास्त बघूया. मार्केटिंग तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल. ब्रँडिंग स्ट्रॅटेजी हा सगळ्यात मूलभूत घटक आहे कुठल्या पण बिझनेसमॅनचा. मार्केटिंगमध्ये केलेलं प्लॅनिंग हे ब्रँडिंग स्वरूपात लोकांसमोर उतरवलं जातं. मीडियामधून लोक हे ब्रँडिंग बघतात आणि तुमचा बिझनेस कसा आहे, तुम्ही कोण आहात, तुम्ही कशा पद्धतीने वागता, कशा पद्धतीने मी काय डिलिव्हर करता, हे लोक तुमचं ब्रँडिंग बघून ठरवतात. मित्रांनो, मार्केटिंग आणि ब्रँडिंग हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत तुमच्या बिझनेसच्या ग्रोथसाठी. त्याला नेहमीच अतिशय जागरूकपणे हाताळणं हे अत्यंत गरजेचं आहे. मार्केटिंगमध्ये आपण थोडंसं बघूया. तर कोण कुठल्या पद्धतीने बिझनेस करतंय म्हणजेच काय, त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आपण थोड्याशा कॉम्पिटिशनच्या ॲनालिसिसकडे जाण्याचा प्रयत्न करूया. काही लोक, काही काय, मला वाटतं सगळेच जे ब्रँडिंग करणारे ब्रँड्स आहेत, स्पेसिफिकली क्लासेस या कॅटेगरीतले, ते सगळेच पर्सेंटेज दाखवतात. आपल्या मुलांना किती पर्सेंटेज मिळाले, ओके, किंवा त्यांना किती ARI रँकिंग मिळालंय, हे सगळ्यांचं मूलभूत असतं. पण तरीही तुम्ही बघाल की जे लोकांची मुलं खूप जास्त चांगले पर्सेंटेज आणत नाहीत तरी सुद्धा त्यांचे क्लासेस भरलेले असतात. तर याच्यामागे खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर काय होतं याच्यामध्ये, काही लोक म्हणतात की खूप पर्सनल अटेन्शन आम्ही देतो प्रत्येक मुलाला त्याच्या योग्यतेप्रमाणे आणि त्याच्या गरजांना परिपूर्ण करणाऱ्या अशी आमच्याकडे सिस्टम आहे. काही लोक म्हणतात की आम्ही खूप साधे आहोत, आमचं फक्त मूलभूत ध्येय आहे मुलांचं संगोपन, त्यांचे चांगले मार्क्स आणि त्यांना येणाऱ्या अडचणीवर आम्ही त्यांची चांगली तयारी आम्ही करून घेतो.
अशा प्रकारे काही लोक ॲडव्हर्टाईज करतात. काही लोक म्हणतात, की आमची परंपरा आहे. गेले 35-40 वर्ष आमच्या क्लासेसची ही परंपरा आहे आणि ही परंपरा आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवली. या परंपरेमध्ये आमचे मार्क्स, आमच्या मुलांची त्यांना मिळालेली पारितोषिकं, त्या मुलांना मिळालेल्या वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेला सक्सेस, त्यांना मिळालेल्या चांगल्या ठिकाणी नोकऱ्या, त्यांना मिळालेले मेडल्स, शिवाय पालकांमध्ये डिस्कशन असल्यामुळे ह्या लेगसीवाल्या ब्रँडचा एक वेगळाच प्रभाव मार्केटमध्ये असतो. काही लोक गॅरंटी देऊन काम करतात, की 20 ते 30% तुमच्या मुलांचे मार्क वाढणारच, 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 असे लोक काही पद्धतीने ब्रँडिंग करतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच्या ब्रँडचं आपण प्रमोशन करू शकतो. पण ह्या मार्केटचं किंवा ह्या ब्रँडिंगचं कधीही कोणी कॉपी करू नये. का? कारण माहिती आहे का? कॉपी कॅट हा नेहमी कॉपी कॅटच राहतो. आपण ठरवावं, की माझी स्पेशालिटी काय? मी कशा पद्धतीने शिकवतो? माझी मी साधा व्यक्ती आहे, की मी एक आउट परफॉर्मर व्यक्ती आहे, की मी गॅरंटीने बिझनेस देणार, गॅरंटीने मी तुमच्या मुलाचे मार्क आणून दाखवणार किंवा माझ्याकडचे स्टुडंट हे नेहमी टॉप रँकरच असतात, मी त्यांच्याशीच काम करतो. काय? नक्की काय? लक्षात ठेवा, प्रत्येक पालकाला असं वाटत नाही, की माझ्या मुलाचा नेहमी पहिलाच नंबर घ्यावा. खूप पालक असे असतात, की बाबा माझ्या मुलाला आत्ता मिळतायत त्याच्यापेक्षा 20% तरी मार्क जास्त मिळावे, 10% तरी जास्त मिळावे, 15% तरी जास्त मिळावे किंवा त्यांचं फक्त एवढंच म्हणणं असतं, की त्याने पास व्हावं. काहींचं म्हणणं असतं, की माझ्या मुलाने 90 पेक्षा जास्तच मार्क मिळावे. असे प्रत्येक पालकांचे वेगवेगळे त्यांच्या इच्छा असतात मुलांबद्दलच्या आणि या इच्छा परिपूर्ण करणारा क्लास कोणता? हे ते नेहमी शोधत असतात. तर लक्षात ठेवा, हे तुमची स्पेशालिटी असणार आहे आणि तुमच्या स्पेशालिटीवर डिपेंड असणार आहे, की तुम्ही कुठल्या पद्धतीचं मार्केटिंग करणार आहात आणि कुठल्या पद्धतीचं ब्रँडिंग करणार आहात. ओके. तेव्हा सगळ्यात आधी हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, की माझं ब्रँडिंग कशा प्रकारचं असणार आहे. माझे क्लासेस कशा प्रकारचे आहेत. माझ्या क्लासेसमध्ये कोण येणार आणि कोण येणार नाही, हे सगळ्यात आधी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय झालं, की माझं आणि माझ्या पालकांचं हे एकमत असणं गरजेचं आहे. हे एकमत म्हणजे तुमच्या बिझनेसचा सक्सेस फॉर्म्युला, हे लक्षात ठेवा. प्रत्येक ग्राहक किंवा प्रत्येक पालक हा तुमचा पालक होऊ शकत नाही. तुमच्या क्लासेसमध्ये तो ॲडमिशन घेणार हे होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अतिशय क्लिअरली माहीत असायला पाहिजे, की माझा ग्राहक कोण आहे, माझा पालक कोण आहे, माझा पाल्य कोण आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला ही गोष्ट तंतोतंत माहीत पडेल, तेव्हा तुमचं ब्रँडिंग सहज, सोपं आणि इफेक्टिव्ह होईल. त्याचे फक्त तुम्हाला मार्ग शोधायचे, की हे माझं ब्रँडिंग आहे आणि आत्ता मला हे कोणापर्यंत कशा पद्धतीने पोचवायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. सध्याच्या अतिशय कॉम्पिटिशनवाल्या युगामध्ये लक्षात ठेवा, प्रत्येकजण जो आहे तो पालकांना स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा मी काय करणार? पुढच्या भविष्यासाठी, पुढच्या वर्षीच्या क्लाससाठी, माझा क्लास जो आहे तो नेहमीच किंवा पुढच्या वर्षीचं माझं जे अकॅडमिक इयर आहे ते हाऊसफुल हे असावं. ह्याच्यासाठी नक्की काय करायचं, हा स्ट्रॅटेजी तुम्हाला आत्ताच ठरवावी लागेल. ही जर स्ट्रॅटेजी बरोबर नाही ठरवली तर पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनवर तुमचा परिणाम होणार आहे. तुमच्या पुढच्या वर्षीची बॅच जी आहे ती फुल असावी हीच माझी मनातली इच्छा आहे.